तर मंडळी, विचार करा, एका रात्रीत एखादं हस्तखेळतं गाव पूर्णपणे निर्जन कसं होऊ शकतं? आजच्या या विश्लेषणात आपण अशाच एका ऐतिहासिक दंतकथेच्या खोलात जाणार आहोत. ही फक्त एक गोष्ट नाहीये बरं का, तर ही एका संपूर्ण गावाची शोकांतिका आहे. आपण अभ्यासणार आहोत मारणी तुरुमच्या अपोलिलची दंतकथा. एका सांस्कृतिक इतिहासकाराच्या नजरेतून आपण या केस स्टडीकडे बघणार आहोत. अंधश्रद्धा, सामूहिक भीती आणि त्यातून एका पूर्ण समाजाचं कसं पतन होतं याचा हा एक अंधारमय पण अतिशय वास्तववादी दस्तऐवज आहे. 1998. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलात. 1998. या कथेतील सर्वात धक्कादायक गोष्ट कोणती असेल तर ते हे वर्ष. आपण सहसा भूताखेतांच्या किंवा गूढ दंतकथा ऐकल्या की आपल्याला वाटतं, अरे हे तर शेकडो वर्षांपूर्वीचं असेल. पण नाही, ही घटना फार जुनी नाहीये. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते. आपला आजचा आधुनिक काळही मानवी मनात खोलवर रुजलेल्या विनाशकारी अंधश्रद्धांपासून मुक्त नाहीये. तंत्रज्ञानाच्या युगातही जेव्हा काहीतरी अनाकलनीय घडतं तेव्हा समाज किती सहजपणे आपल्या आदिम भीतीकडे वळतो याचंच हे एक उत्तम उदाहरण आहे. तर या सगळ्याची सुरुवात नेमकी कुठून झाली? भाग 1, द कॅटलिस्ट, म्हणजेच मुख्य कारण. आणि ते होतं एक सूर्यग्रहण. घराबाहेर कोणीही पाऊल टाकायचं नाही. बघा, हा काही नुसता गावकऱ्यांना दिलेला सल्ला नव्हता. तो एक अत्यंत कडक आणि पूर्णपणे अंधश्रद्धेवर आधारित असा नियम होता. 1998 सालचं ते सूर्यग्रहण जेव्हा दिवसा ढवळ्या अंधार दाटून येतो ना, तेव्हा मानवी मनातील जुन्या गडद भीती आपोआप उफाळून येतात. गावात एक विलक्षण आणि भयावह शांतता पसरली होती. लोककथांचा अभ्यास करताना आपल्याला नेहमीच दिसून येतं की अशा खगोलीय घटनांच्या वेळी काही कडक नियम लादले जातात आणि ते मोडणं म्हणजे एखादा महापापच मानलं जातं. पण आता तुम्हालाही माहिती आहे, जिथे कडक नियम असतात तिथे ते मोडले जाण्याची शक्यताही असतेच. पोर्नी नावाची एक गरोदर मुलगी होती. तिने गावाचा हा सक्त इशारा झुगारून दिला आणि ती घराबाहेर पडली. आता यामागे तिची खरंच काही अडचण होती की केवळ अजाणतेपणा, हे आपल्याला आज निश्चित सांगता येत नाही. पण एका अत्यंत नाजूक अवस्थेत असलेल्या स्त्रीने हा नियम मोडला आणि याच एका कृतीने पुढच्या सर्व भयानक आणि अनैसर्गिक घटनांची पायाभरणी केली. यानंतर जे घडलं ते अकल्पनीय होतं. भाग 2, अनैसर्गिक जन्म. पोर्नीने ज्या बाळाला जन्म दिला ना, ते खरंच सामान्य नव्हतं. म्हणजे ते बाळ अक्षरशः एका प्राण्यासारखं दिसत होतं. जगभरातल्या लोककथांमध्ये अशा अनैसर्गिक जन्मांना थेट शाप मानलं जातं. वैद्यकीय दृष्ट्या आपण विचार केला तर कदाचित ही एखादी अत्यंत दुर्मिळ जनुकीय विकृती असू शकते, ज्याला आजचं विज्ञान स्पष्टीकरण देऊ शकतं. पण त्या काळात, त्या अंधश्रद्धा वातावरणात गावकऱ्यांसाठी तो थेट निसर्गाचा कोप होता. मोडलेल्या नियमाची ही थेट शिक्षा आहे असंच त्यांनी ठामपणे मानलं. आणि इथूनच खऱ्या अर्थानं गावाची परिस्थिती हाताबाहेर गेली. त्या अनैसर्गिक दिसणाऱ्या बाळानं काय केलं माहितीये? जन्मताक्षणीच त्याने प्रस्तुती करणाऱ्या सुईणीवर हिंसक हल्ला केला आणि तिला चावून मारून टाकलं. विचार करा, जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी एकाच वेळी. आणि अशा रक्तरंजित मार्गाने एकत्र आल्यावर समाजात जी दहशत पसरते तिची केवळ कल्पनाच अंगावर काटा आणते. या एका हिंसक घटनेनं गावकऱ्यांच्या मनातील अंधश्रद्धेला एका क्रूर वास्तवाचं रूप दिलं. यानंतर जे घडलं तो केवळ गावकऱ्यांचा मानसिक नाही तर नैतिक पराभव होता. भाग 3, नैतिक पराभव, दहशत आणि शिक्षा. आता भीतीने पूर्णपणे हादरलेल्या गावकऱ्यांनी काय केलं? त्यांनी थेट त्या आईला आणि त्या विद्रूप बाळाला एकत्र एका खोलीत कोंडून टाकलं. संकटाच्या वेळी खरं तर एक समाज म्हणून एकत्र यायला हवं, बरोबर? पण तसं न होता सामूहिक दहशत आणि अलिप्तता कशी वाढीस लागते हे इथे स्पष्ट दिसतं. एका असुरक्षित आणि नुकत्याच बाळंत झालेल्या मातेला अशी वागणूक देणं हे मानवी मूल्यांचं थेट पतन आहे. जेव्हा भीती आपल्या तर्क आणि करुणेवर मात करते ना, तेव्हा समाज किती निर्दयी होऊ शकतो हेच यातून समोर येतं. आता इथे एक फार मोठा आणि भीषण नैतिक पेच निर्माण झाला होता. एका बाजूला गावकऱ्यांची अत्यंत क्रूर मागणी होती त्या विद्रूप बाळाला मारून टाकण्याची, तर दुसऱ्या बाजूला एक आई होती. पोर्नीने गावकऱ्यांच्या दबावाला बळी पडून आपल्याच रक्ताच्या बाळाला मारलं नाही. त्याऐवजी तिने त्याला तिथून पळवून लावलं. तिने त्याला मुक्त केलं. संपूर्ण गाव विरोधात असताना एका आईने घेतलेला हा निर्णय मानवी भावना आणि सामाजिक दबाव यातील एक अत्यंत शोकाकुल संघर्ष दाखवतो. पण मित्रांनो, या साहसाची किंमत पोर्नीला खूप भयानक पद्धतीने मोजावी लागली. बाळाला पळून लावल्यानंतर गावकऱ्यांनी केलेला भयंकर अपमान आणि स्वतःची झालेली मानसिक कोंडी तिला सहनच झाली नाही. आणि अखेर पोर्नीने गळफास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवलं. गावाची क्रूरता आणि एका आईची हतबलता यांचा हा अत्यंत काळा आणि दुःखद शेवट होता. या एका घटनेने केवळ एका स्त्रीचा जीव घेतला नाही, तर संपूर्ण गावाच्या भविष्यावर कायमचा काळा डाग लावला. पोर्नीच्या या दुःखद मृत्यूनंतर गावाची खरी फरफट सुरू झाली.
भाग 4. अपोलिलची दहशत, रात्रीची शिकार. अपोलिल हे पळून गेलेले जनावर आता फक्त रात्रीची शिकार करत असे आणि म्हणूनच स्थानिक भाषेत त्याला अपोलिल हे नाव पडलं. जगभरातल्या लोककथांचा जर आपण अभ्यास केला ना, तर आपल्या सहज लक्षात येईल की रात्रीच्या अंधारात शिकार करणारे प्राणी हे नेहमीच दहशतीचं प्रतीक मानले गेले आहेत. अंधार हा अज्ञानाचा आणि भीतीचा निर्देशक असतो आणि या अपोलिलने याच अंधाराचा अत्यंत क्रूरपणे फायदा घेतला. अपोलिलची ही दहशत अशी एका रात्रीत नाही वाढली. ती टप्प्याटप्प्याने वाढत गेली. सुरुवातीला रात्रीच्या वेळी केवळ मेंढ्या आणि गुरंढोरं गायब होऊ लागली. पण लवकरच त्याची भूक वाढली आणि लहान मुलं त्याचं लक्ष बनू लागली. भीतीची लाट एवढी उसळली की काही काळानंतर एकटे-दुकटे जाणारे प्रौढ लोकही त्याची शिकार होऊ लागले. गावकऱ्यांच्या मनात आधी जी फक्त एक सामूहिक भीती होती, ती आता एका अत्यंत हिंसक वास्तवात बदलली होती. गावातील प्रत्येक रात्र मृत्यूची चाहुल घेऊन येऊ लागली. जेव्हा भीतीची मर्यादा ओलांडली जाते तेव्हा काय होतं? भाग 5. अंतिम त्याग, मारणेतुरम सोडणे. एका चांगल्या भल्या समाजव्यवस्थेचं पतन कसं होतं याची 3 प्रमुख कारणं या केस स्टडीतून समोर येतात. पहिलं पाऊल म्हणजे एका कडक अंधश्रद्धेचा किंवा नियमाचा भंग होणं. दुसरं, त्यातून उद्भवलेली भयंकर शोकांतिका, जिने समाजात दहशत आणि अलिप्तता निर्माण केली. आणि तिसरं व अंतिम पाऊल म्हणजे परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेल्यामुळे मारणीतुरम गावाची झालेली कायमस्वरूपी नासाडी. हा केवळ एका गावाचा रिकामा होण्याचा प्रवास नाहीये, तर हा एका समाजाच्या मानसिक कोसळण्याचा आलेख आहे. भीती जेव्हा सहनशीलतेच्या पलीकडे जाते ना, तेव्हा ती माणसाला आपली मुळंही विसरायला भाग पडते. अपोलिलच्या दहशतीमुळे मारणीतुरमचे लोक इतके हतबल झाले की त्यांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या. आपल्या पूर्वजांचं गाव, आपली हसतीखेळती घरं तिथेच सोडून त्यांनी गावाचा उंबरठा कायमचा ओलांडला आणि ते दुसरीकडे जाऊन विखुरले. एका दंतकथेने आणि त्यातून निर्माण झालेल्या सामूहिक भीतीने एका संपूर्ण गावाला नकाशावरूनच पुसून टाकलं. आता या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत गंभीर आणि अस्वस्थ करणारा प्रश्न उपस्थित राहतो. अशी कोणती गोष्ट असते जी एका संपूर्ण गावाला आपला उंबरठा कायमचा ओलांडून परत कधीही न येण्यास भाग पाडते? ती खरंच केवळ एका अपोली नावाच्या प्राण्याची भीती होती, की स्वतःच्याच मनातील अंधश्रद्धा, क्रूरता आणि अपराधाची जाणीव? लोककथा आपल्याला केवळ जुन्या गोष्टी सांगत नाहीत, तर त्या मानवी स्वभावाच्या अंधाऱ्या कोपऱ्यांवर प्रकाश टाकतात. हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणार आहे आणि ऐतिहासिक आघातांचे व्रण समाजात कसे खोलवर रुजतात याचा हा एक धडाच आहे. धन्यवाद.